नम्र विनंती आहे. माननीय श्री तुषार दोशी साहेब. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या नवी भरारी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. म्हाडाच्या मुख्य अभियंता पदावर पदोन्नती झाल्याबद्दल येळवीचे अभियंता अनिल अंकलगी यांचा नागरी गौरव करण्यात आला. याबाबतचे सविस्तर वृत्त आपण पाहूयात. येळवीच्या मातीला आज आनंद झाला भारी. मंडळी, येळवीच्या मातीला आज आनंद झाला भारी. गावच्या सुपुत्राने केली यशाची मोठी स्वारी. मुंबईच्या म्हाडामध्ये मिळवला सन्मान. आपल्या कर्तृत्वाला गावाचा मानाचा मुजरा महान करण्यासाठीच आपण एकत्र आलेलो आहोत. नाव आणि कामात उजळला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील येळवी गावचे सुपुत्र आणि MPSC विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले अनिल अंकलगी यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या मुख्य अभियंता पदावर पदोन्नती झाल्याबद्दल येळवी ग्रामस्थांच्या वतीने नागरी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला मोठी गर्दी झाली. कोणतेही यश एका प्रयत्नातून मिळत नाही. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा आणि नम्रता या गुणांच्या जोरावरच यशाचे शिखर गाठता येते. ग्रामीण भागातून पुढे येत तरुणाईसाठी प्रेरणादायी प्रवास करणारे अनिल अंकलगी यांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कौतुक केले. येळवी येथे आयोजित नागरी गौरव सोहळ्यास सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनिल अंकलगी यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की येळवीसारख्या ग्रामीण भागातून आलेला तरुण आज महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक बनलेला आहे. अंकलगी यांनी तरुणांसाठी सुरू केलेला सर्व काही प्रेरणादायी प्रवास हा तरुणांसाठी निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या तरुणाईने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. अनिल अंकलगी यांना म्हाडाच्या मुख्य अभियंता पदावर पदोन्नती मिळाल्याचे वृत्त समजताच येळवीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने हा नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, संजय कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल अंकलगी यांनी येळवी गावाशी असलेले आपले ऋणानुबंध व्यक्त केले. मला बऱ्याच वेळा विचारतात लोक. माझे 2-3 परिवार आहेत. एक माझा अंकलगी परिवार जो प्रत्येक क्षणात म्हणजे मला त्या परिवारात जन्माला मिळेल याचं सद्भाग्य लाभलं. तो परिवार माझा दुसरा परिवार आहे ओंकार स्वरूपाचा परिवार. ओंकार स्वरूपाचा परिवार जो आहे या ओंकार स्वरूपाच्या परिवारात सगळं तन मन धन अर्पण करून माझ्या म्हणजे जे माझ्या मनात येतंय ते करायला माझ्याकडे 2च हात आहेत. मला शक्य नाहीत ते करणं. माझ्या मनात जे येतंय ते करणारे हे हात आहेत ओंकार स्वरूप परिवाराचे. माझा अजून परिवार आहे. मी कुठेही गेलो तर माझ्या पाठीशी नेहमी कायम खंबीरपणे उभारणारे. मी मुद्दाम त्यांचा आवर्जून उल्लेख करतोय. माझ्या PVPITचे माझ्या कॉलेजचे माझे मित्र आलेत. हेमंत मोरे साहेब आहेत, संजीव होरा साहेब आहेत, खराडे साहेब आहेत, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची बरीच मंडळी आहेत, विजय आहेत, सचिन आहेत. सगळ्यांची नावं मला घेता येणं शक्य नाही. शहा साहेब आहेत. हा माझा म्हणजे मला माझं आता जे सिलेक्शन झालं मुख्य अभियंता पदावर माझ्या गावातील मंडळींनी केलेले कौतुक आणि सन्मान आपल्यासाठी मोठी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यामागे कुटुंबियासह गावातील नागरिक आणि बुधगावच्या PVPIT कॉलेजमधील मित्रमंडळी यांचेही योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले तर आभार दीपक अंकलगी यांनी मांडले.
ग्रामीण भागातून शासकीय सेवेत उल्लेखनीय स्थान मिळवत तरुणांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या अनिल अंकलगी यांचा यावेळी ग्रामस्थांनी केलेला हा गौरव निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमास स्पंदन प्रतिष्ठान सांगलीचे संचालक इंद्रजित पाटील, रायसिंग भोसले, प्रशांत शहा, संजीव ओहरा, सुकुमार चौगुले, हेमंत मोरे, परीक्षिती अंजनकर, संजय खराडे, सचिन संकपाळ, विजय पाटील, येळवीतील सुनील अंकलगी, संतोष पोरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. तेव्हा मित्रांनो, आपल्या नवी भरारी या चॅनेलतर्फे सुद्धा अनिल अंकलगी यांचे खूप खूप कौतुक व हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह आणि रजा घेतोय तुमची. धन्यवाद. बोलावं सुचत नाही. मला बऱ्याच वेळा विचारतात लोक. माझे 2-3 परिवार आहेत. एक माझा अंकलगे परिवार जो प्रत्येक क्षणात म्हणजे मला त्या परिवारात जन्माला आलोय याचं सद्भाग्य लाभलं. तो परिवार. माझा दुसरा परिवार आहे ओंकार स्वरूपाचा परिवार. ओंकार स्वरूपाचा परिवार जो आहे, या ओंकार स्वरूपाच्या परिवारात सगळं तन मन धन अर्पण करून माझ्या म्हणजे जे माझ्या मनात येतंय ते करायला माझ्याकडे 2च हात आहेत. मला शक्य नाही ते करणं. माझ्या मनात जे येतंय ते करणारे हे हात आहेत ओंकार स्वरूप परिवाराचे. माझा अजून एक परिवार आहे. मी कुठेही गेलो तर माझ्या पाठीशी नेहमी कायम खंबीरपणे उभारणारे. मी मुद्दाम त्यांचा आवर्जून उल्लेख करतोय. माझ्या PVPITचे माझ्या कॉलेजचे माझे मित्र आलेत. हेमंत मोरे साहेब आहेत, संजीव होरा साहेब आहेत, खराडे साहेब आहेत, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची बरीच मंडळी आहेत, विजय आहेत, सचिन आहेत. सगळ्यांची नावं मला घेता येणं शक्य नाही. शहा साहेब आहेत. हा माझा म्हणजे मला माझं आता जे सिलेक्शन झालं मुख्य अभियंता पदावर, माझे सगळ्यात पहिले 2 सत्कार झाले. एक माझा पहिला सत्कार झाला आपल्या येळवीचे सुपुत्र आनंद चौरे. म्हणजे ज्या गतीनं मला आदेश मिळाले त्या गतीमध्ये त्यांचा पण थोडा सहभाग आहे की काय असं मला सारखं वाटायला लागलं. कारण माझे आदेश आले, माझ्या आदेशावर व्हॉट्सअपची कॉपी मी अशी उघडायच्या अगोदर आनंद चौरेंच्या स्टेटसला मी माझी कॉपी बघितली होती. मी म्हटलं ठीक आहे, जादू आहे, मला आदेश माझे बघू देतात अगोदर. ह्या सदिच्छा आहेत, सदिच्छा. हे शुभेच्छा असणारी मंडळी आहेत. तर तो जसा परिवार आहे तसा माझा एक सगळ्यात मोठा परिवार आहे. येळवी गावात जन्माला आलेलं, या मातीतलं सगळ्यात लहान मूल आणि या येळवीतला सर्वात वयोवृद्ध माणूस, हा सगळ्यात मोठा माझा परिवार आहे. या परिवाराच्या सदिच्छांच्या जोरावरच कुठला तरी माणूस भविष्यात पुढे जाऊ शकतो. बरीच लोक मला सांगतात की आज तुला बोलायचा चान्स आहे. मगाशी तुषार सर बसले होते तेव्हा असा आमचा विषय चालला होता. ते म्हटले आज तुला चान्स आहे, काय बोलायचं ते बोलून घे. सर, मी 19 वर्ष टीचिंग केलंय. MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना शिकवायचो. 19 वर्ष माझी नोकरी करत असताना, ते नोकरी करत असताना शिकवताना मी म्हणायचो शिक्षकांच्या हातात माईक देऊ नका, तुमचं काही खरं नाही. एकदा चालू झालं की 50 मिनिटं किमान थांबत नाही. माहीतच होत नाही त्याच्या आत कधी थांबायचं असतं म्हणून. पण मी आज संधी घेणार, मी बोलणार, तुम्हाला ऐकायचं आहे आज. हा मला बऱ्याच वेळा मगाशी सांगितलं की आपण कुठून सुरू झालो, याचं उत्तर आहे आपण येळवीच्या शनिवारच्या बाजारातून सुरू झालो. आपण कुठून सुरू झालो याचं उत्तर आहे होन्नूरच्या बिरोबाच्या यात्रेत नारळ विकण्यापासून आपली सुरुवात झाली. आपण कुठून सुरू झालो? कृष्ण सांगोलकरांच्या पाठीवर त्या होन्नूरच्या बाजारात, पाऱ्याच्या बाजारात बैलगाड्या घेऊन जाताना वडिलांच्या पाठीशी मागे लागून बाजारात जायचं, दिवसभर बाजारात बसायचं. तिथून आपण सुरू झालो. आपण कुठून सुरू झालो? जिल्हा परिषदेच्या शाळेत बजरंग गुरुजींनी एक पाठीत धपाटा घातला आणि आपण शिकायला लागलो. तिथून आपण सुरू झालो. कुठून सुरू झालो? काशीद सर, रिकम सर, अशी असंख्य नावं. जेवढ्या लोकांची नावं घ्यावीत तेवढ्या लोकांची नावं कमी पडतील. ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी पुढं सरकत गेलो. म्हणजे पुढं सरकताना एक होतं. काय होतं? एकदम खंबीरपणे तुझं जे काय व्हायचं ते होऊ दे, मी पाठीशी आहे असं म्हणणारा लहान भाऊ माझ्या पाठीशी होता. माझी भावंड पाठीशी होती. माझे आई बाबा म्हणजे इंजिनिअरिंगच्या माझ्या ॲडमिशनच्या 2 महिन्यानंतर माझ्या वडिलांनी मला विचारलं की मला सांग कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, कारण लोक विचारतात.
म्हणजे शिक्षणाची आपल्याकडे सर्वसाधारण सगळ्यांची परिस्थिती हीच असते बरं का, की तुला काय चांगलं वाटतंय का, तू करतो का. मी बऱ्याच वेळा सांगतो, जेव्हा मुलांना आपण तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तुला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, तुला सायंटिस्ट व्हायचं आहे म्हणून त्याच्यावर दबाव टाकतो ना, तेव्हा मी समजतो की मी किती भाग्यवान होतो की माझ्या वडिलांनी सांगितलं तुला कुठे घे जा ऍडमिशन. माझ्या काकाने सांगितलं त्या ऍडमिशनला किती 8,000 रुपये लागतात का, जरच्या तिथनं फोनवर सांगितलं होतं, विजापुरात होते, कापसाचा काटा चालू होता, मला सांगितलं काकूकडून तुझे पैसे मागून घे, 8,000 रुपये भरायला जा, कुठे ऍडमिशन घेतोय, काय करतोय, हे सगळंच्या सगळं स्वातंत्र्य मला दिलं. हे स्वातंत्र्य दिल्याबद्दल माझ्या घरच्यांचं मी मनापासून ऋणी आहे. कायम घरच्यांचा ऋण कधी मानू नये, पण इतकं ऋणी आहे मी, त्याच गोष्टीने वाट दिली. मग जेव्हा विद्यापीठात गेलो, कॉलेजमध्ये सगळे मित्र भेटले, विद्यापीठात जेव्हा गेलो तेव्हा विद्यापीठात पहिल्यांदा असं लक्षात आलं की आपल्याला आपण खूप काही समजतो. आपण शाळेत पहिला नंबर आला, हायस्कूलमध्ये पहिला नंबर आला, 76% मार्क आले, आपण आता वाघ झालो, आता आपल्याला कोणी अडवत नाही. त्यावेळी लक्षात आलं की आपल्याला बाहेरच्या जगात गेल्यानंतर, पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला शून्य किंमत आहे. शिक्षण थोडकं पडतंय. आपण ज्या भागातून गेलोय आपल्या भागातली भाषा सुद्धा लोकांना चालत नाही, वावडाय त्या लोकांना, हे कुठून खेड्यातनं आलंय असं म्हणून त्याच्याकडे बघायला लागतात. म्हणजे मला माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका मित्राने मला सांगितलं होतं की तू सिव्हिल इंजिनियर व्हायला लागले, तुला जर आयुष्यात तुझे 100 छप्पर जर शेकरायला मिळाली तर तुझं अभिनंदन करू. मी अभिनंदन सांगितलेला, मी 7,42,000 घरं बांधलेल्या संस्थेचा मी मुख्य अभियंता झाला. म्हणजे तुम्हाला पदोपदी अशा गोष्टी होतील. ह्या सगळ्यांचं गमक काय आहे, ह्या सगळ्यांचं गमक असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकामाने. संत तुकामाने सांगितलंय, जी कुठलीच गोष्ट असाध्य नाही, जे असाध्य आहे ते साध्य करायचं असेल तर एकच गणित आहे, काय, अभ्यास. मी बऱ्याच लोकांना सांगतो, मी काय शिकलो सर, एमपीएससीने काय शिकवलं सर, मला र म्हणता येत नव्हतं. म्हणजे माझी भाची दुर्दैवावरती नाही आहे आता, ती मला म्हणायची तू बोबडा बोलतोय म्हणून तुझं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होत नाही. तर मला र म्हणायचं, आता मी म्हणतोय ना महाराष्ट्र, र म्हणता येत नव्हतं. तेव्हा खिडकीच्या माळावर अजून शाळा व्हायची होती, त्या माळावर जाऊन एकटाच बडबडायचो की आपल्याला र म्हणता येत नाही, काय करायचं, र म्हणता येत नाही, र म्हणायचो, काय म्हणायचो, र म्हणायचो, र. आणि असं वाटायला, मग जेव्हा एमपीएससीच्या मुलाखतीला घेतलो तेव्हा लोकांच्या तोंडात डोळे घालून बघायला लागलो, हा र कसा म्हणतोय, आपल्याला कसं काय येत नाही. तेव्हा मला आठवायचं परत एकदा, असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुकामाने. हा र कसा म्हणतो, तो र आपल्याला म्हणता आला की आपला तुकारामातला र सापडला, ठ लावला की विठ्ठलातला ठ सापडला. असं म्हणून आपण जेव्हा शिकायला लागतो तेव्हा आपल्या टप्प्याटप्प्यानं हळूहळू प्रगती व्हायला लागते. बऱ्याच लोकांनी सांगितलं की अंकलगी साहेबांसारखं व्हायचं आहे. मी एवढंच सांगतो, अंकलगी साहेबांसारखं व्हायचं आहे, अंकलगी साहेबांसारखं होऊ नका, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मोठं व्हायचं स्वप्न बघा. जेवढं मोठं व्हाल, मी सांगितलं माझं पहिलं सिलेक्शन जेव्हा झालं, मी असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं, मी ज्या माणसाला माझा रिपोर्ट दिला पहिल्यांदा, अरायवल रिपोर्ट, तो माझा विद्यार्थी होता, त्याचा अभिमान मला माझ्या स्वतःच्या सिलेक्शनपेक्षा जास्त आहे. मी माझा विद्यार्थी IAS अधिकारी म्हणून बघितलं, मी त्याच्याकडे स्वतः कार्यकारी अभियंता म्हणून काम केलंय, त्याचा अभिमान मला जास्त आहे. त्याच्यामुळं स्वप्नच बघायची तरी इतकी मोठी बघा. मोठी स्वप्न बघायला काय लागतंय, मोठी स्वप्न बघायला अंगात खूप खुमखुमी लागती, लोक नावं ठेवतात. थिएटरवर ज्या लोकांच्या मुलं थिएटरवर ब्लॅक करायची सांगलीला प्रताप थिएटरला, त्या पालकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं तुझं काही खरं नाही, कुठं तर एमपीएससीच्या UPSCच्या नादी लागलाय, कुठं तर नोकरी बघ. मी म्हटलं तुमची मुलं काय करतायत, थिएटरवर ब्लॅक करतायत. मग असलं काहीतरी करण्यापेक्षा चांगलं काय, जे स्वप्न जास्त बघा की चांगलं आहे, उच्च पदावर पोहोचायचं स्वप्न. उच्च पदावर म्हणजे शेती करा, वैद्यकीय व्यवसाय करा, प्राध्यापकी करा, दुसरा कुठलाही व्यवसाय करा. उच्च म्हणजे काय, जे करताय त्याच्यात तुम्ही टॉपला असायला पाहिजे. जे करताय, जनावर राखताय तर जनावराचा गोठा आपल्या जगात 1 नंबर असला पाहिजे. शेती करताय, शेती आपली जगात 1 नंबरला असायला पाहिजे. मग मी अभियांत्रिकी केली, अभियांत्रिकीचं शिक्षण झालं. हा प्रवास सोपा पण नसतो बरं का सर. मी 1993-94 मी BE पासआउट झालो आणि 1997 जेव्हा माझं पहिलं सिलेक्शन झालं, याच्यामध्ये मी 6 मुलाखती दिल्या आणि 6 मुलाखती नापास झालो. 6 मुलाखती नापास जेव्हा आपण होतो ना, पूर्व परीक्षा पास होतो, मुख्य परीक्षा पास होतो, मुलाखतीला जातो आणि नापास होतो, त्याच्या वेदना काय असतात मला खूप चांगल्या पद्धतीनं माहित आहे. एकच काम करायचं, यायचं, जतला काकूच्या मागे लपायचं, येडवीत आलं तर आईच्या मागे लपायचं. दुसरा तुमच्याकडे कुठलाच मार्ग नसतोय.
आणि तुम्ही घरातून बाहेर पडला रे पडला की लोक विचारायला लागतात तू काय करायला लागलाय, कधी तुझ्या नोकरीचं काय चांगलं काय वाईट काय होतं ना. फक्त एक आहे, माझा स्वतःचा मात्र माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी म्हटलं आपण काय वाटेल ते करू, जे काही करू ते चांगलं करू, जे काही करू ते लोकांच्या हिताला, लोकांची मान खाली जाणार नाही अशा पद्धतीनं आपला जिथं हात लागेल असं काहीतरी करू. माझी 6 मुलाखती जेव्हा अपयश आल्या तेव्हा डोंगरासारखा माझा परिवार माझ्या पाठीशी उभा राहिला. ते असं कोणी म्हणलं नाहीत की आता बस झालं, सोड, कुठे मिळते तिथं नोकरी कर, प्रायव्हेटमध्ये लावतो, BE सिव्हिल झालंय, ओळखीनं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, पंचायत समितीत कामं मिळतात, बन्नेराव साहेब होते, मी BLD मध्ये त्यांना भेटायला गेलो होतो. असं अरे ಏನ್ ಮಾಡೋದು BE ಆಗ ನಾ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಕೆಲಸ पंचायत समिती कदवला ना कुठं तिनला राजा काका म्हणजे एकदम राजा काका, म्हणजे माझा काका म्हणजे काकाच होता तो एकदम, म्हणजे त्याची आठवण झाली की कुणाच्याही डोळ्यात पाणी येतं. तर मग मी म्हटलं की अरे काका मला असं करायचं नाही, आपल्याला हे करूया, आपण हे करूया. धडपड हे सगळेच्या सगळे एक कंगोरे तुटत गेले. मला घरातून पैशाची कधी अडचण आली नाही बरं का, की तुला पैसे नाहीत, म्हणजे लोक असं बरं म्हणतात तो गरिबीतून शिकला वगैरे. मी सुदैव आहे, माझ्या घरात जे काही असेल ते खंबीरपणे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी म्हणून सोपवून दिलं होतं. त्याच्यामुळं असं काही नाही. पण हे सगळा कालावधी जाताना तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप खंबीर असायला लागतं. ते खंबीरपणा मात्र मला माझ्या गावाने दिला, 100% गावाने दिला. माझ्या 10वीचे आज 1987च्या बादचे माझे सहकारी काय भेटायला आले होते, घुमरे सर होते, दादासाहेब सावंत होते, ते सांगोला न्यायालयात काम करतात, बरीच मंडळी आली. तर हा खंबीरपणा कुठून आला? हा खंबीरपणा या मातीने दिला. या माती सरून कायम आपल्या पाठीशी राहावं. बरं, अजून 1-2 गोष्टींचा उल्लेख झाला, मी मुद्दाम सांगतो. ज्या गोष्टींचा उल्लेख झाला की मी इथं गावात रमतो, मी तुम्हाला सांगतो, ह्या जगात तुमचा जन्म झाल्याचं ठिकाण जेवढं आनंददायी असतं त्याच्यापेक्षा दुसरा आनंददायी काही असू शकत नाही, असा स्वतःचा माझा म्हणणं आहे. मी गावात कसलंही माझं मोठं टेन्शन येऊ दे, टेन्शन आल्यावर मी काय करतो, आताच विजय सरांनी सांगितलं, टेन्शन आलं की मी गावात येतो, शेतात जातो, माझ्या मित्रांसोबत गप्पा मारतो, 4 झाडं लावतो, अजून काही जमलं तर शेतातल्या लोकांसोबत वेळ घालवतो. गावात आलं की चौकात रात्री 10-10:30 वाजता काय हमखास गप्पा मारणारी मंडळी आहेत, त्यांच्यासोबत येतो. माझा दिवस कसा जातो मला माहीत होत नाही. ह्या सगळ्या लोकांचं ऋण आहे माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि पण सगळ्यात महत्वाचं, ही जी झूल आहे ना, मुख्य अभियंता, अगोदर कार्यकारी अभियंता होतो, मग उपमुख्य अभियंता झालो, मग मुख्य अभियंता झालो. ह्या झुली आहे ना, ह्या झुली खुर्ची आहे तोपर्यंत ह्या झुली असतात. ज्या दिवशी खुर्चीतून माणूस हल्ला त्या दिवशी ह्या झुली काही कामाच्या नाहीत, लोक ओळख द्यायचं बंद करतात. हा अभ्यास माझा पहिल्या दिवसापासून आहे. त्याच्यामुळे ह्या झुली अंगावर नसताना आपण लोकांशी कसं वागू शकतो हे बघूनच मी माझा दिनक्रम ठरवतो, आणि त्याच पद्धतीनं मी माझी सर्वसाधारण वाटचाल ठेवली आहे. हे सगळं करत असताना मग शाळा एक भाग, मग शाळेच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची व्याख्यानं घ्या. सकाळी 7ला व्याख्यानाला जायचो, 9:30ला व्याख्यान संपायचं, 10ला इरिगेशनच्या ऑफिसला जायचो, 6ला बाहेर पडायचो, 6:30ला परत दुसरं व्याख्यान. एक काळ होता की महाराष्ट्रात संपूर्ण 35 जिल्ह्यात मी एकटाच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी शिकवतो, संपूर्ण 35 जिल्ह्यामध्ये. मग माझी नोकरी लागली आणि मग आपण आता शिकवणं आपल्याला शक्य नाही म्हणून पुस्तकाच्या रूपानं समोर आलो. मग अशी सरांनी सांगितलं की मी बऱ्याच वेळा सांगतो की आम्ही 2000 अधिकाऱ्यांचा ग्रुप आहोत, आणि की एकटा नाही, 2000 अधिकारी. कोण? एक ज्यांनी मला शिकवलं असे लोक माझ्यासोबत आहेत, मी ज्यांच्या सोबत शिकलो असे माझे मित्र आहेत, आणि मी ज्यांना शिकवलं असे माझे मित्र आहेत. असा 2000 अधिकाऱ्यांच्या आसपासचा ग्रुप आहे. आणि सगळ्यांचं एक म्हटलं आहे की चांगलं काय करायचं असेल तर एकत्र या, चांगलं काय करायचं असेल, कुणाला मदत करायची असेल तर धावून जा. आणि अशा पद्धतीनं मग टप्प्याटप्प्यानं सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचं आपण काम करत असतो. जास्त वेळ झालाय.